नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेले आहोत. जमीन शेतीवर कमीत कमी खर्च कसा करावा व जो रासायनिक शेतीचा जो अतिरिक्त वापर इमारती चालू आहे त्यावर कसं नियोजन करावं यासाठी यांनी हा गांडूळचा प्रकल्प आहे. तर आपण तुम्हाला दाखवत आहोत आणि जाणून घेऊया. तुमचं नाव काय? श्रीराम. तर मला सांगा, हां हा जो प्रकल्प उभा केलेला आहे गांडूळचा प्रकल्प, हां हे कोणी उभा केलं? हे अमोल हनुमाने. ते सध्या काय करतात? ते आर्मीमध्ये आहेत. हां तर मित्रांनो, मी सांगण्याचा उद्देश एवढा की हे जे शेत आहे जे आमचं ते मिलिटरीमध्ये आहेत, आर्मीमध्ये, आणि त्यांचं सर्व काम हे पहा, हे श्रीराम डवरे. पाहतात. हां तर हे सर्व नियोजन यांच्या मार्फत झालेलं आहे. हे बघू शकता, सर्व यांनी हे नियोजन केलेलं आहे. आणि जे या प्रकल्पाचे मालक आहेत ते तिकडं आपल्या बॉर्डरवर आहेत, सैनिक आहेत आर्मीमध्ये. तर हे सर्व इथं नियोजन पाहतात. त्यांनी मला आपल्याकडे प्रकल्प उभारणी साहित्य घेतलेलं आहे आणि आज आपण गांडूळ आणून इथं सोडलेले आहेत. तर बघू शकता, आता आपण जाणून घेऊया. तर गांडूळ टाकताना दाखवा बरं. तर आपण अगोदर गांडूळ सर्व टाकलेले आहेत, पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण केलेले आहेत. पहिल्या या दोन्ही बेडमध्ये गांडूळ टाकलेले आहेत. चुलीमध्ये फक्त या एकमध्ये राहिले होते आणि ते आज टाकलेले आहेत, पाणी टाकले. तर मला सांगा, आता ही शेड किती बाय किती असेल? ही 12 बाय 24चं शेड आहे सर. 12 बाय 24. तर मला सांगा, आता इथं साहेबाची जमीन आहे 2 एकर. त्याच्यामध्ये हळद शेती किती आहे? हळद आहे 1 एकर आहे. हळद आहे 1 एकरमध्ये तूर आहे आणि सोयाबीन आहे. हां हळदीसाठी आपल्याला वापरायचं आहे. हां हां आता हे तुम्ही जे नियोजन लावले हे तुम्ही लावलेलं आहे. तर किती खर्च आला असेल या शेडला? या शेडला कमीत कमी आता वरचा जर खर्च जर म्हटलं 10,000 रुपये खर्च आलेला आहे. हां तर बघू शकता मित्रांनो, हे सिमेंटचे जाळे आणलेले आहेत हां आणि अशा प्रकारे हे केलेलं आहे. बघावं लागतं, घरी जाऊन बघावं लागतं. नियोजन यांच्याकडेच आहे आणि यांचं आपण कौतुक पण आहे. कारण सर्व जबाबदारी जरी मालक मिलिटरीमध्ये बॉर्डरवर असते आपलं शेती जबाबदारी ते करत आहे. तर मला सांगा, आता हे किती टॅली शेणखत बसले या 4 बेडमध्ये? कमीत कमी याच्यामध्ये बसलं बघा 6 ट्रॉल्या बसलेल्या आहे याच्यामध्ये. 6 टॅल्या. हो तर बघू शकता 4 लावतो याच्यामध्ये 6 टॅल्या बसलेल्या आहे. तर आता हे पाणी किती वेळ टाकता? पाणी समजा रोजचं थोडं थोडं वरून सण्या साधारण 15-20 मिनटं समजा वरून सण्या सारखं ओलं करून सण्या सोडत असतो याला. तर मला सांगा, आता हे गांडूळखत प्रकल्प तुमच्या हां. त्याच्यात काही असं लई हे आहे का, कठीणाई आहे का? नाही, कठीणाई काही नाही. केलं तर खूप सोपं आहे. हे इतकं काय असं कठीणाई नाही याच्यामध्ये. फक्त एकदा लक्ष स्टार्टिंगला थोडं जराशी स्टार्टिंगला एकदा नियोजन नियोजन लागेपर्यंत आहे ते. टाकून द्या गांडूळ. हां बघू शकता, एकदा हे सर्व साहित्य यांनी असं केलेलं आहे. आता एकदा हे बेड एकदा मांडले म्हणजे 3-4 वर्ष आपल्या इथून हलवायचं काम नाही. आणि तसं तर 5-6 वर्ष आपल्या इथं गांडूळ काढत राहायचं. हां भरत राहायचं आणि पुन्हा आपलं पाणी तिथे टाकत राहायचं आहे की नाही? हो ना. आणि दुसरी एक आता इथे आपण समस्या करू शकतो की पाण्यावर टाकी ठेवली तर डायरेक्ट पाईपाने पाणी आपण हा ना. आहे की नाही? हो तर पाण्याची व्यवस्था आपल्याला विहिरीची आहे. विहिरीचे. आता शेतातलीच लाईट राहते नाही का? हो. तर बघू शकता मित्रांनो, तशा प्रकारे नियोजन केलं. आणि सर्वात नियोजन बघू शकता यांनी जो केलेला आहे वर्मी वास्तू नियोजन. तर आपण चला वर्मी वास्तू नियोजन पाहूया. तर मित्रांनो, हे बघू शकता यांनी वर्मी वास्तू कसं नियोजन लावलेलं आहे आणि जो गांडूळ खताचा आणि शेतीमधला अतिरिक्त पदार्थ आहे, जे द्रावण आहे, ते आपल्याला कसं नियोजन लावलं तुम्ही? आता हे जे आहे का, आता दोन यांचं 2 बेडचं एका जागी पाणी काढलेलं आहे आपण याच्यामधून. जे बायपास जे येते आता हे एका जागी केलेलं आहे. इथं एल्बो 2 चिटी टाकून सण्या पद्धतशीर असे म्हणजे उताराखाली घेऊन सण्या खडा करून सण्या एका जागी केलेला आहे.
दोन दोन याचं हां वाल काढला आहे की नाही हां हां पाईप असं हां एल्बो टाकून सन्या बघू शकता इकडं पण तुम्हाला पाईप दिसत असेल दिलेला आहे हां कारण ही वरणी वास असेल आणि या याच्यात ठेवला आहे की हां याच्यामध्ये हा मग येतो. हे बघू शकता. बेडचं कसं हो काढून टाकतो ना हे असं समजा हे बायपासचं पूर्ण खाली जमा होणार बघू शकता आता ते तिथून त्याच्यामध्ये ते वरणी वास पडते आणि इकडं बघू शकता याच्यातून वरणी वास पडते आणि हे वरणी वास आता वरणी वास जमा केलं का सोडलं काय काही आता ड्रेसिंग केली आहे ना पहिली एक हां वरचं काही टाकी ते द्या त्या टाकीमधून इकडं त्या साईडला सोडत राहा. हां हां तर आता नेमकी आपली सुरुवात आहे हो सुरुवात आहे तर बघू शकता कसं एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि भविष्यात नक्कीच शेतीवरला सक्षम पर्याय म्हणून उभा राहणार आहे कारण एकदा खर्च होऊ शकतो एकदा खर्च आपण कुठल्याही गोष्टीवर करतच असतो हो ना पण आता इथून आता काय खर्च करायची गरज नाही. आता काय गरज नाही तेवढी खर्च करायची आता हे जे आपण झोपडं बनवले हो, हो. आता याला किती काय आहे? किती वर्ष टिकू शकते है की नाही? हो ना आता ही जाळी पण आणली आहे तर जाळी कशी इथं आपलं जंगल असल्यामुळे डुकराच्या याच्यामुळे डुकराच्या याच्यामुळं कुत्र्याच्या याच्यामुळं समजा उकरू नये म्हणून सन्या मध्ये खड्डेमिडे करू नये याच्यामध्ये कारण हा. थंडावा राहते हां 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 त्याच्यामुळं ओल्यामुळं कुत्रे उकरतात म्हणून सन्या ही जाळी होईल तर आता म्हणजे एकदा कष्ट झाला मात्र आता पुन्हा काही हां हां आणि मित्रांनो हे वरणी जे निघणार आहे एकदम गांडुळाचा अर्थ राहते आणि त्यामध्ये पिकाला लागणार याच्यामध्ये राहतच तांदूळ पण बेड घेऊन करू शकता तुम्हाला काही माहिती लागली